वडवणी नगरपंचायत अंतर्गत सरकारखोडी तांडा हा तांडा येतो आणि येथे निजामकालीन लष्कर रस्ता हे चिंचवण मार्गे होता, परंतु सरकारखोडी येथील हे शेतकरी ज्या ठिकाणी आपले घरे गुरे आणि वास्तव्यास आहे 150 वर्षापासून शिनी, म्हणजे सरकारने शासनमान्य रस्ता सोडून शिनी जो म्हणजे पूर्वीचा निजामकालीन होता त्याला बगल देऊन शिनी जे हे शेतकरी राहत होते आपल्या कुटुंबासह, तेथून हा आता मार्ग काढलेला असल्यामुळे ह्याची यांना कोणती म्हणजे हे नोटीस न देता भूमी अभिलेख कार्यालय वडवणी तथा नगरपंचायत यांनी भोंगळ काबळ चव्हाट्यावर आणून शिनी जेथे म्हणजे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास राहतात त्यांच्या संसारावर असं बुलडोजर फिरवताना दिसतात. तरी हे शेतकरी आक्रमक झालेले असून शिनी आम्ही शासनाच्या विरुद्ध तथा तहसील कार्यालय वडवणी यांना अनेकदा निवेदने दिली. आम्ही 1.5 वर्षापासून शिनी याचा पाठपुरावा करतो, परंतु कोणीही याची दखल घेत नाहीये. कारण जो पूर्वीचा रस्ता होता निजामकालीन लष्कर रस्ता तो सोडून शिनी आमच्या हक्काच्या आणि मालकीच्या शेतामधूनच जात असल्यामुळे आपण ह्या शेतकऱ्यांनाच विचारू हा काय प्रकार आहे ते काय सांगताय आपण जे आक्रमक पवित्रा घेतलाय त्याबद्दल. आम्ही प्रथमतः आम्हाला भूमी अभिलेखवर आक्षेप आहे. कारण भूमी अभिलेखला आम्ही 10/10/2025ला आम्ही मोजणी फीस भरलेली आहे आणि त्या मोजणी फीस भरलेली असून त्यांनी दखल घेतली नाही. काल ती मोजाय आलेत, काही शेतकऱ्याला त्यांनी नोटिसात दिल्या नाहीत, बिगर नोटिसाचं ते मोजाय आलेत. काही शेतकरी आम्हाला शेतात घुसू दिलं नाही आणि शेतात घुसू दिलं नाहीमुळं मोजणी नाही झाली आणि मोजणी झाली नाही. आम्ही संध्याकाळी भूमी अभिलेखला गेलोत आणि विचारलं साहेबाला की बाबा तुम्ही नोटीस न देता कसं काय तुम्ही आलात तर मोजणी झाली नाही, मग सविस्तर नोटीस झाल्या सगळ्या लोकांना पोचल्यावर तुम्ही आम्ही मोजायला या असं आम्ही त्यांना सांगितलं. तर ते म्हणले तुमची मोजणी झालेली आहे, रेकॉर्ड तयार झालेला आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलं. मग आमचं असं मत आहे तहसीलदाराकडे आम्ही आता निवेदन देणार आहेत की बाबा आमच्या जो पर्याय रस्ता सोडून आमच्या वैतीमध्ये जो आमचा 76 पासून जो या ठिकाणी शेती आहे आणि सगळ्याजण शेवडे शेतकरी आमच्यासोबत आहेत. ह्या शेतकऱ्यांचे 10 गुंठे कोणाचे 20 गुंठे अशी जमीन आहे आणि ती जमीन ह्या रस्त्याच्या माध्यमातून कुणीतरी बळकवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आम्ही तहसीलदाराकडे तक्रार पण दिलेली आहे आणि तक्रार देऊन बी तहसीलदार आमची दखल घेत नाही. त्यामुळे आम्ही आता निवेदन असं देणार आहे आमच्यावर अन्याय होत आहे आणि हो अन्याय त्यांनी आमचा जो शेत चाललेला आहे तो आमचा जो तक्रार दिलेली आहे त्या तक्रारची त्यांनी दखल घ्यावी अशी आम्ही त्यांना तक्रार दिलेली आहे. पण त्यांनी दखल काय घेतली नाही. तर आम्ही शेतकरी सगळ्यांनी आता उपोषण करू. जर आमचं त्या उपोषणावर बी जर भागलं नाही तर तहसीलसमोर आम्ही आत्मदहन करू आणि त्या शासनानं जर आमची दखल नाही दिली तर सगळ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तहसीलमध्ये आत्मदहनाचा इशारा देऊ. आज आम्ही तहसीलकडे निवेदन देण्यासाठी जाणार आहोत. सगळे शेतकरी आमच्यासोबत आहेत. त्या शेतकऱ्यावर अन्याय होत आहे, त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोटो म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना तक्रार बी दिलेली आहे आणि आता आम्ही 100 माणसं आमच्या शेतकरी जे आहेत ते शेतकरी जाऊन त्या ठिकाणी तहसीलदाराकडे निवेदन देणार आहोत. बरं आपण म्हणताय 1.5 वर्षापासून सेने हे सगळं चालू आहे, मग आपण गप्प का बसलात? शासनाला आपण लेखी स्वरूपात कळवणे अपेक्षित होतं ना? आम्ही तक्रार दिलेली आहे, नगरपंचायतला दिलेली आहे, आम्ही भूमी अभिलेखला तक्रार दिलेली आहे की बाबा आमच्या हद्दी खुणा करून द्या. हद्दी खुणा केल्यानंतर तुम्ही लष्कर रस्त्याची हे द्या. पण तो तक्रारीची आमची नोंद घेतलेली नाही. नगरपंचायतीने काही वेळेस त्या यंत्रणा देऊन रस्त्याची साफसफाई चालू केलेली आहे त्यांनी. त्यावेळेस बी आम्ही नगरपंचायतला भेट दिली, भूमी अभिलेखला भेट दिली, त्यांनी टोलवाटोलवी केली, इकडं तिकडं हे केलं आणि काल ते आलते मोजणीदार आणि मोजणीदार आल्यानंतर त्यांनी नोटिसा न देता मोजणी केली. काही शेतकऱ्यांनी आम्हाला शेतात खाली येऊ दिलं नाही. आमचं इकडं रान जात आहे तर आमचं खाली रान निघतं, त्या शेतकऱ्यांनी आम्हाला खाली येऊ दिलं नाही. मग नोटिसा त्यांनी दिल्या नाहीत म्हणून आमची मोजणी काल झालेली नाही आणि मोजणी न होता त्यांनी रेकॉर्ड तयार केलं की ह्यांची मोजणी झाली. म्हणून आम्हाला असा आक्षेप आहे की भूमी अभिलेख मॅनेज होऊन काम करत आहे का काय असं आम्हाला वाटतंय. बरं, आमदार खासदार यांनी काही ह्या प्रकरणामध्ये असं म्हणजे भाग घेतलेला आहे का? त्यांच्या दबावाला अधिकाऱ्यांनी बळी पडून शिनी काय सांगता आपण? आम्हाला असं वाटतंय की त्यांनी खासदाराचं पत्र, आमदाराचं पत्र, नगराध्यक्षाचं पत्र, साहेब ते नाव सांगा खासदारांचं.
सोनवणे साहेबांचं पत्र त्यांनी आणलेलं आहे. आणि आमदार साहेबांचं सोळंके साहेबाचं एक पत्र आहे आणि नगराध्यक्ष शेषराव बापू यांचंही पत्र आहे आणि त्यांनी त्या पत्राद्वारे रस्त्याची मागणी केलेली आहे. आमचं त्या रस्त्याला विरोध नाही, लष्कर रस्त्याला आमचा अजिबात विरोध नाही आहे, पण ते जो पर्याय रस्ता आहे तिथून आता रस्ता चालू आहे, ते रस्ता सोडून आमच्या वैती रानातून घातलेला आहे, तोमुळे आमचा आक्षेप आहे. बरं, नगराध्यक्षांनी लक्ष घालणं गरजेचं होतं, कारण ही आम्ही त्यांच्याकडे नगरपंचायत बी तक्रार दिलेली आहे. त्यांना आम्ही समक्ष जाऊन आमचं शिष्टमंडळ भेटलंय. ते म्हणले तुमच्या हद्दी खुणा झाल्याशिवाय तुमच्याकडे आम्ही येत नाही असं सांगितलं त्यांनी. बरं. पण आमच्या हद्दी खुणाची व्यवस्थित करीनात भूमी अभिलेख. बरं, शासन दरबारी अदुकर शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहेत, त्यांची सहमती लागते, आपणाला काहीच विचारलं काय नाही. नाही नोटीस नाही, सहमती नाही, काही नाही. बरं, पुढील मार्ग काय आहे आपला? पुढील मार्ग आता असा आहे की आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही तहसील समोर आमरण उपोषण करू आणि त्यात बी जर नाही भागलं तर आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. बरं, सगळे शेतकरी सहमत आहेत का? सग- जर हे रोड झाला तर आपले कुटुंब उघड्यावर पडते, ह्याबद्दल काय सांगताय? सरकारनं दखल घ्यावी असे काही? आमचं तेच म्हणणं आहे की सरकारने दखल घ्यावा, कारण आम्ही छोटे छोटे शेतकरी आहेत, थोडे शेत आहे आम्हाला, आणि ते शेत जर आमचा रस्ता काढून जर कुणी दुसरीकडे शेत घेत असेल तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय काय पर्याय आहे? म्हणजे आपण कडक पाऊल उचलणार, हो, म्हणजे उपोषण करणार, आमरण उपोषण करणार, त्यानंतर आत्मदहन करणार तहसील समोर, जर त्यांनी दखल नाही घेतली आमच्या शेतकऱ्याची तर. बाबा, काय सांगताय हे जे आपल्यावर प्रसंग ओढावला आहे त्याबद्दल? हा रोड आम्ही 1976ला जमीन घेतलेली आहे. त्या टायमाला त्यांचेच शेजारचे शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, इथून तुमचा बांध आहे, इथून पलीकडे तुम्ही व्हा, इथून म्हणजे अलीकडे व्हा. आता ही जमीन घेऊन आम्हाला 50 वर्ष झाली आणि 50 वर्षापासून आमच्याच ताब्यात आहे. ती ताब्यात असणारी जमीन आज रोड पलीकडे सोडून शिनी वहितीमधून भर पिकामधून रस्ता तयार करत आहेत. हे आम्हाला न विचारता काम झालेलं आहे आणि काहीतरी आम्हाला असं वाटतं आहे की उडवाडीचे उत्तर देतात, हे मॅनेज होऊन हे सर्व काम झालेलं आहे. माझं वय 71 वर्ष आहे. मी हयात होतो, ते हयात होते त्या टायमाला आम्हाला त्यांनी ते लष्कर रस्त्याचा बांध दाखवलेला आहे आणि आज हे म्हणतात नकाशावर इथून बांध येतोय. रस्ता होण्याला आमचा काही विरोध नाही, रस्ता होऊ द्या, परंतु आमची जिथं निघत असेल जमीन तिथे आम्हाला काढून द्यावा. तिथं काढून द्यायला ते वावरामध्ये कोणी घुसू देत नाहीत आणि हे अधिकारी लोक सगळे उडवाउडीचे उत्तर देतात. आपल्याबरोबर काय सुशिक्षित देखील आहेत, कारण हे कर्तबगार सावकारखोरी तांड्यातील युवक वर्ग देखील आहेत. काय सांगताय, आपल्या ह्या संसारावर तर गाडा चालवित नाही आहे प्रशासन, कारण हे मालकी हक्कातून रस्ता नेते, त्याबद्दल? आता हे रस्ता जे जुना होता, आता हे म्हणतात की जुना रेकॉर्ड चालत नाही, आता जे नवीन रेकॉर्ड आहे त्यानुसार करणार आहेत. मग नवीन रेकॉर्ड जो निघतो तो आमचं जे शेत आहे ते खालच्या बाजून निघते त्या साईडला, पण तिथं दुसरे जे शेतकरी आहेत तिथं काल ते मोजणी करताना आम्हाला त्या रानात शिरू दिलं नाही त्यांनी. मग काल त्या रानात शिरू दिलं नाही, आता उद्या जर इकडे वरी जर रस्ता टाकला तर त्या टायमाला ते आम्हाला इकडे खाली शिरू देणार आहेत का? एकदा आमचा रस्ता वरी झाला तर आमची हद्द संपली, पहिले आम्हाला इथं खाली आमची हद्द काढून द्यावी, तिथून पुढे वरी रस्ता टाकावा, एवढंच आमचं म्हणणं आहे. काय सांगताय ह्या रस्त्याविषयी? म्हणजे आक्रमक पवित्रा घेणार आहेत आपण? आक्रमक पवित्रा घ्यावंच लागेल, कारण आम्हाला जमीनच मुळात 10 गुंठे 20 गुंठ्यावर आमचे शेतकरी आहेत, त्याच्यामुळे आम्हाला पवित्रा घ्यावं लागेल. ही जमीन जर आमची गेली तर आमचा कुटुंब निर्वाह कसा होईल याचंच आम्हाला चिंता आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने आमची दखल घ्यावी. महसूल शासन कसलीही दखल घेत नाही. तर आपण पाहू शकता की वडवणी नगरपंचायत अंतर्गत येणारा तांडा सरकारखोरी तांडा आणि येथे जवळपास 250 ते 300 लोकवस्तीचा हे तांडा अस्तित्वात आहे आणि गेल्या 150 वर्षापासून सिनी हे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात. परंतु जेथून सरकारी रस्ता म्हणजे निजामकालीन रस्ता होता तो सोडून सिनी हे तहसील कार्यालय, भूमी अभिलेख तथा महसूल विभाग हे जाणून बुजून येथील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे नोटिसा न देता, त्यांची सहमती न देता त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर दिसत आहेत. कारण त्याने अनेक 1.5 वर्षापासून त्याने पाठपुरावा करत आहेत की आमचा रस्ता होण्याला काहीच मुळीच म्हणजे आम्ही अडवणूक करीत नाही आहेत, परंतु जो निजामकालीन सिनी लष्कर रस्ता आहे तिथूनच जावा अशी हे सर्वांनी बोलून दाखविलेले आहे. तरी वडवणी नगरपंचायत अंतर्गत येणारा सरकारखोरी तांडा येथील हे
शेतकरी भविष्यात तहसील कार्यालय वडवणी तथा भूमी अभिलेख कार्यालय वडवणी या ऑफिससमोर आमरण उपोषण करून शनी एक न्याय मिळण्यासाठी ते झगडत आहे आणि भविष्यात आमच्या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर आम्ही आत्मदहन करू कुटुंबासह अशी प्रक्रिया लाईव्ह देवकरला माहिती देताना बोलतात. आणि भविष्यात प्रशासन वडवणी नगरपंचायत असेल तथा तहसील प्रशासन असेल वडवणी भूमी अभिलेख कार्यालय असेल यांनी तात्काळ सरकार खोडी येथील शेतकऱ्यांकडून मालकीच्या हक्कांतून जाणारा रस्ता थांबवावा, अन्यथा आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग करून शनी टोकाचे पाऊल उचलू अशी प्रक्रिया लाईव्ह देवकरला माहिती देताना सरकार खोडी पंचायत अंतर्गत सरकार खोरी तांडा येतो आणि या तांड्यामधून लष्कर रस्ता म्हणजे निजामकालीन रस्ता आज शेतकऱ्यांच्या घरावरून जात असल्यामुळे शासनाचा हेतू तर दिसत नाही ना. या शेतकऱ्यांच्या घरावर शासन बुलडोझर फिरवतोय. तर त्याचे निवेदन देण्यासाठी आज तहसील कार्यालय वडवणी येथे हे पूर्ण शेतकरी सरकार खोरी तांड्यातून आलेले दिसतात. कारण अशी माहिती मिळते की पुराणिक निजामकालीन लष्कर रस्ता जेथून गेलेला आहे तेथूनच रस्ता करण्यात आमची काहीही अडचण नाही आहे. परंतु जाणून पुरून जर समजा आमचे घरं उद्ध्वस्त करून शने या सरकारला रस्ता करायचा असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. तर आज आपण हे लाईव्ह देवकरच्या माध्यमातून शने पाहू शकता की सरकारखोरी येथील बहुसंख्य शेतकरी न्याय मागण्यासाठी आणि जेथून जुना रस्ता आहे तेथूनच जावा अशी मागणी तहसील प्रशासन वडवणी एकत्र करीत आहे. काय सांगताय आज आपण निवेदन देत आहे त्याबद्दल? आज वडवणी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे की जे निजामकालीनचा जो पहिला जुना लष्करी रस्ता आहे त्याची मोजणी गेल्या काही दिवसामध्ये झाली होती, पण ती मोजणी योग्य न झाल्यामुळे आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले की आपण ती परत मोजणी करून जे काही शेतकऱ्यांच्या मुद्दामहून शेतकऱ्याच्या रानातून ती मोजणी झाली आहे ती चुकीच्या पद्धतीने झाली आहे. त्यामुळे आज त्यांना निवेदन देण्यात आलं आहे की आपण परत एकदा मोजणी करून ती जो लष्कर रस्ता आहे तो ज्या त्या ठिकाणी जावा यासाठी हा निवेदन आज देण्यात आला. सरजी शेवटचा प्रश्न आहे. भूमी अभिलेख वडवणी कार्यालयाने ही मोजणी केलेली आहे, परंतु कायद्यामध्ये तरतूद आहे की ह्या ऑफिसनं जर मोजणी केलेली असेल तर डबल मोजणी करत नाही आहेत. परंतु आपण तहसील प्रशासनाकडे हे हात का बरं धरला? नाही, मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाने जी केली आहे ती पूर्ण मोजणी केलेली नाही. त्यांनी आत्ता जी मोजणी केली आहे ते रेल्वे लाईनपासून बिचकुलदऱ्या तंड्यापर्यंत ती मोजणी झालेली आहे. मुद्दाम हा हट्ट धरलेला नाही आहे. त्यांनी आमचं म्हणणं आहे मोजणी आपण परत एकदा करून पूर्ण जे योग्य मोजणी आणि जी जमीन ज्या ठिकाणून रस्ता जातोय तो त्या ठिकाणी आपण पुन्हा केल्या पाहिजेत. यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटलेलो आहोत. बरं, हे जुन्या रस्त्याला काय आपली अडचण आहे का होण्याला? आमची काही अडचण नाही, रस्त्याला अडचण नाही आहे. रस्ता हा शेतकरी अडविणार नाही. आम्हाला उलट या रस्त्यातून शेतीमध्ये जायला रस्ता मिळेल. प्रत्येक तंडे आमचे त्या ठिकाणी लष्कर रस्त्यानुसार कनेक्ट होतील. आमची मागणी काहीच नाही, फक्त योग्य पद्धतीने ती मोजणी झाली पाहिजे. तर आपण पाहू शकतो की नगरपंचायत अंतर्गत असणाऱ्या सरकार खोरी तांडा येथील शेतकरी सांगतात की जो जुना रस्ता आहे तो बिलकुल करा, आमची काही अडचण नाही. परंतु नवीन जर आमचे घरं उद्ध्वस्त करून शने हे प्रशासन आमच्या घरावर बुलडोझर फिरून शने आमचे संसार उद्ध्वस्त करून शने आमचा कुटुंब जर उदरनिर्वाह करण्यासाठी उघड्यावर पाडित असेल तर आम्ही लोकशाही मार्गाने जन आंदोलन उभा करून शने न्याय मिळू अशी प्रक्रिया लाईव्ह देवकरला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह देवकरच, बीड.